छकुलीने अखेरचा श्वास घेतला. इतका वेळ झाला, छकुली अजून कशी नाही आली बरं? काय करावं बरं? जावं आता गावात असून शोधावं तिला तिथं. छकुली, बाळा छकुली, ही काय अवस्था झाली बाळा तुझी? बाळा बोल की ग, काहीतरी बोल. बघ की तू माझ्याकडे बघ की. ए पुरी पुरी डोळं उघडून बघ एकदा छकुली, बघ एकदा. हे काय झालं पोरी? हे काय झालं? पोरी मला माफ कर पोरी, मला माफ कर. नाही वाचवू शकलो ग मी, तुला नाही वाचवू शकलो. कोणी सांगायला तुझी अवस्था केली. ए पोरी, ए बाळा, एकदा तरी डोळं उघडून बघ तुझ्या बापाकडे ग. हे चला रे बाजूला, हे सगळे साईडला व्हा. अरे बाप रे बाबा, सांभाळा स्वतःला. कसं सांभाळू स्वतःला? जन्माला आलेली तवा याच हातात घेतली होती मी तिला, आणि आज सगळं संपलं. साहेब, माझ्या पोरीला तुमच्या सारखं साहेब व्हायचं होतं. तिला मिरवणूक करणार होतं तिची. आता अंत्ययात्रा निघाली साहेब. मोठी स्वप्न होती माझ्या पोरीची, पण माझ्या पाखराची उडी आधीच भंग छाटली कुणीतरी. छकुली, ए छकुली, उठ ग पोरी, उठ. बाबा शांत व्हा, स्वतःला सांभाळा. पाटील, आजूबाजूला पाहणी करा, बघा काही पुरावे मिळत आहेत का ते. नक्कीच काहीतरी सापडेल. हो साहेब. साहेब, हे बघा काय पॉकेट. अच्छा, तर हे काम त्या सावकाराच्या पोराचं आहे. तर त्यानं आता सोडत नाही मी. चला पाटील. पाटील, आज टाका त्या हरामखोरांना. लाज नाही वाटत ही अशी कृत्य करताना? जनाची नाही तरी मनाची तरी. नालायकानो, माणुसकीला काळीमा फासणारं काम केले तुम्ही. अरे साल्यानो, तुम्ही फक्त एका मुलीवर बलात्कार केला नाही रे, तुम्ही बलात्कार केलाय त्या अख्ख्या कुटुंबाच्या स्वप्नांचा. अरे किती स्वप्न बघितली असतील त्या बापानं आपल्या पोरीच्या सुखी संसाराची. अरे निदान अत्याचार करण्याआधी स्वतःला तिच्या भावाच्या ठिकाणी तरी ठेवून पाहायचं होतं. वासनेचा कैफ इतका चढला तुम्हाला की एका निष्पाप मुलीचा जीव घेतला तुम्ही. ओ इन्स्पेक्टर, टाळ्या वाजवू का? डायलॉग जबरदस्त मारताय तुम्ही. काय रॉकी? ए इन्स्पेक्टर, विसरू नको, आमदाराचा एकुलता एक मुलगा आहे मी. आणि हा इथला राजकीय वारस सुद्धा. आमचं काय वाकड करणार तू? थोड्याच वेळात तुझ्या बदलीचा कागद असेल तुझ्या हातात. पुढचा आमचा आम्ही मॅनेज करू. अहो इन्स्पेक्टर साहेब, अशा लाखो केसेस पेंडिंग आहेत कोर्टात, त्यात आणखी एकाची भर. आणि 10-15 वर्षे केस उभी राहीपर्यंत 1000 वेळा साक्षीदार आणि रिपोर्ट बदलून घेऊ आम्ही. तू काय वाकड करू शकत नाहीस आमचं इन्स्पेक्टर. साहेब अहो काय बोलत आहेत? पाटील, अहो काय खोटं बोलतायत हे? अहो लाज वाटते स्वतःला शिवभक्त आणि कायद्याचा रक्षक म्हणून घ्यायला. लहानपणापासून पोलीस खाते जॉईन करून समाजसेवा करायची एवढंच एक ध्येय होतं. पण पदरी आलं काय? आलं ते फक्त अपयशच. समाजात चाललेला अत्याचार, हे गुन्हे, हे सगळं आपण फक्त पाहत राहायचं उघड्या डोळ्यांनी. कायद्यात हजारो पळवाटा,
त्यावरून राजकीय प्रेशर आपण कसली करतोय हो समाजसेवा पाटील. छकुलीच्या रूपात पुन्हा एक निर्भया नराधमांच्या वासनेला बळी पडली. पण होणार काय अहो, पण होणार काय. कायद्याची पळवाट आणि पैशाच्या जोरावर सुटून जातील हे नराधम आणि पुन्हा फिरतील उजळ मात्याने समाजात आणखी कुठल्या तरी छकुली सारख्या निष्पाप जीवाच्या शिकारीसाठी. आणि आपण काय करायचं तर फक्त बघत राहायचं, उघड्या डोळ्यांनी फक्त बघत राहायचं. राजे माफ करा आम्हाला, राजे माफ करा. आम्ही तुमचं स्वराज्य राखू शकलो नाही राजे. राजे राजे स्त्रियावर अत्याचार करणाऱ्या राजांच्या पाटलांचे हातपाय तोडायचे दिवस गेले राजे. आता तर नाक्या नाक्यावर राजाचे पाटील उभे आहेत राजे. राजे राजे तुम्ही पुन्हा जन्माला या राजे, पुन्हा जन्माला या. आई बहिणींच्या आबरूवर हात घालणाऱ्यांच्या, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या या नराधमांचा चौरंग करण्यासाठी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. जगदंब राजे राजे तुम्ही. होय, आम्हीच. हेच ऐकण्यासाठी गेला होता का हिंदवी स्वराज्याचा अट्टहास. मर्द मावळ्यांची साथ आणि भवानीचा आशीर्वाद आणि साहेबांचा लढाऊ बाणा घेऊन भरोष्ण रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली. तो हा दिवस पाहण्यासाठी राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. अरे पण कशासाठी? या पवित्र मातीत देखी बाळींवर पाशवी अत्याचार होत असताना जर आमचे मावळे शांतांसारखे शांत राहत असतील तर मग आधी पुनर्जन्म घ्यावा तर कशासाठी आणि कोणाच्या भरवशावर? सुमारे 350 वर्ष लोटले तरी स्वराज्यातील आया बहिणींच्या गुरुचे थंडवले मात्र निघतच राहिले. रांझाचा पाटील त्या काळातही होता आणि तो आजही आहेच. कदाचित पहिल्यापेक्षा अधिक मगरूर आणि वासनांत सुद्धा. त्या काळात ही यवनांकडून आया बहिणींच्या अब्रू लुटल्या जात होत्या आणि आज ही आमच्या लेकी बाळींच्या अब्रूचे 4 चौघात भिंडवडे निघतात. पण उघड्या सकाळ डोळ्यांनी बघणाऱ्या या भेकडांमधून आज कोणीही इथं शिवाजी म्हणायला तयार नाही. द्रौपदीचे अब्रू रक्षणारा कोणीही कृष्ण इथे दिसत नाही. अरे शिवाजी जरी आज शरीर रूपाने तुमच्यामध्ये नसला तरी संस्कारांचा अंश म्हणून स्वराज्यातील प्रत्येक मावळ्यामध्ये आजही जिवंत आहे. जेव्हा या पावन भूमीवर राजाच्या पाटलांचे हजारो हात उंचवतात, वळवळतात आणि येथील लेकीबाळींच्या पदराला खेचतात, तेव्हा या शिवाजीचे मावळे म्हणून द्वेषाने का नियावल्या जात तुमच्या मुठी? का खडोखडी नागवल्या जातात, नाचवल्या जातात कल्याणच्या सुभेदाराच्या जमाई भूमीने मासाहेबांचा निग्रह, सईबाईंचा संगम, येसुबाईंचा आणि त्या ताराराणींचा पराक्रम याची देही याची डोळा पाहिला त्याच पवित्र भूमीवर आणखी किती निर्भयांच्या भूचलत्तरे अशी वेशीला टाकली जाणार. मग कशाला मिरवण्यात यावे आमचे शिवचरित्र? कशाला उभारण्यात यावे आमची पुतळ्यांनी? कशाला साजऱ्या कराव्यात आमच्या जयंती आणि पुण्यतिथ्या? मग करावं तरी काय महाराज? अरे जी बंधने या लेकी बाळींना न्याय देण्यापासून अडवत असतील तोडून टाकाशी बंधने. आता उठा, जागे व्हा आणि पुन्हा आपल्या खमण्यात खेळवा मराठ्यांचं तेच रक्त. आणि आठवा तो आपला इतिहास आणि चौरंग करा या वासना नराधमांचा. आता अन्यायाच्या छाताडात न्यायाच्या वेदना उमटू दे. करा चौरंगा या हिरांच्या पाटलाचा. करा चौरंगा, चौरंगा.